नमस्कार, मी प्रदीप मुर्मे। आज आपण लातूर शहराशेजारी असलेला कोळपा जे काही गाव आहे त्या ठिकाणची सत्यम शिवम ही जी काही नर्सरी आहे त्या नर्सरीमध्ये आहोत आणि आज आपल्यासोबत या नर्सरीचे सर्वेसर्वा श्री सोमनाथ आंबेकर आहेत। तर आज आपण त्यांच्याशी संवाद साधून या नर्सरीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। सर नमस्कार। नमस्कार सर, तुमची जी काही नर्सरी आहे त्या नर्सरीबद्दल आम्ही बरंच काही ऐकलेलं आहे। लातूर जिल्ह्यातील एक नामांकित अशा प्रकारची नर्सरी असं ऐकलेलं आहे। तर काय नेमकं तुमच्या नर्सरीबद्दल अधिक माहिती काय सांगाल तुम्ही आम्हाला? नर्सरीचे रोप सर एकदम क्वालिटीचे रोप मिळतात। हा, आणि एक नंबर क्वालिटी असल्यामुळे सगळं काम वगैरे एकदम चांगलं आहे। आता नेमकं कधीपासून किती वर्षापासून तुमची नर्सरी आहे? 2008 पासून नर्सरी। त्या नर्सरीला सुरुवातीला तुम्ही केलेली गुंतवणूक आठवते? किती रुपयाची गुंतवणूक केली होती? 5000 पासून सुरुवात केली। 5000ची। आता आज रोजी या नर्सरीमध्ये इन्व्हेस्टमेंट किती आहे? इन्व्हेस्टमेंट 1-2 करोड रुपये, टोटल जर म्हणलं तर 8 करोड रुपये इन्व्हेस्टमेंट आहे। आज रोजी 8 कोटीच्या घरामध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट आहे। आणि नेमकं कोणते कोणते रोप आहेत काय सांगता येईल? टोमॅटो आहे, मिरची, वांगी, कोबी, फ्लावर, कलिंगड, खरबूज, पपया, शेवगा, झेंडू, टोटल ऑल व्हेजिटेबल क्रॉप मिळतात आमच्या। ग्राहक आहेत तुमचे? कुठून कुठून ग्राहक येतात? पूर्ण महाराष्ट्र। महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक, तेलंगणा, MP पर्यंत रोप जातात आमचे, मध्य प्रदेश पर्यंत, गुजरातला जातात पपई। नेमकं किती क्षेत्रामध्ये वसलेली आहे? 6 एकर मध्ये आहे। 6 एकर मध्ये? हो। पॉली हाऊस आहे, त्याच्यानंतर शेड नेट म्हणा, नेमकं काय फरक आहे आणि हे पॉली हाऊसचा नेमकं काय फायदा आहे? पॉली हाऊस असल्यामुळं रोपाची एकदम क्वालिटी 1 नंबर येते। रोप एकदम सशक्त येतं आणि सशक्त रोप असल्यामुळे शेतकऱ्याला लागवड करते वेळेस काही अडचण येत नाही। नेमकं कामगार सगळ्यात महत्वाचा विषय आहे, कारण काय एखादा मोठा उद्योग म्हणा, व्यवसाय म्हणा करायचं म्हणलं तर आज लेबर प्रॉब्लेम फारच आहे। आता तुम्हाला नेमकं तुमच्या या नर्सरीसाठी दररोज किती मजूर लागतात? किती मजूर आहेत? आम्ही घरचे 7-8 लोक आहोत। घरचे आमचे घरचे 7-8 लोक असल्यामुळे आणि दुसरे बाहेरचे 30-35 लेबर आहेत। त्याच्यामुळे काही अडचण येत नाही लेबरची। आणि लेबर कसं आहे 12 महिने 20 वर्षापासून माझ्याकडे 30 लेबर आहेत, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही। म्हणजे जवळपास दररोज 40 लेबर तुमच्याकडे आहेत? 40 लेबर। जे काही मार्केटिंग आहे, सगळ्यात महत्वाचं बिझनेसचं मार्केटिंग। तर मार्केटिंग बद्दल काय सांगाल तुम्ही? मार्केटिंग कसं आहे सर, 2007-8 पासून नर्सरी असल्यामुळे शेतकरी अटॅचमेंट आहेत। शेतकरी अटॅचमेंट असल्यामुळे कसं आमची माउथ टू माउथ पब्लिसिटी झालेली आहे। असं कुठलाही व्यवसाय म्हणा किंवा कुठलाही बिझनेस म्हणा त्यामध्ये चॅलेंज असतं। तर आता या तुमच्या व्यवसायामध्ये नेमकं आता जवळपास तुम्ही म्हणलं 2008 मध्ये म्हणल्यानंतर अनेक वर्ष झालं, तुम्हाला अनेक अशा प्रकारचा अनुभव, तर नेमकं काय या व्यवसायामधले चॅलेंज म्हणा, आव्हान म्हणा किंवा आव्हान भरपूर आहे सर। वातावरण आहे, निसर्ग आहे, वारं आलं, पॉलिहाऊसचे कपडा वगैरे सगळं फाटून जाते। आव्हान भरपूर आहेत आमच्या मध्ये, एकदम ते आव्हान आहेत आम्हाला या धंद्यासोबत, भरपूर आव्हान। की तुमची जी काही वर्षाची जी काही आर्थिक जी काही टर्नओव्हर आहे किती आहे? कितीच्या घरात? 4 ते 5 करोड रुपयाचा आमचा टर्नओव्हर आहे। 4 ते 4 ते 5 कोटी रुपये। जर समजा एखादा युवक नर्सरी जर नवीन चालू करायचं म्हणलं तर त्याला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी किती भांडवल लागतं? कारण भांडवल सगळ्यात महत्त्वाचं आहे। सर तुमचा जेवढा उद्योग वाढेल तेवढं इन्व्हेस्टमेंट वाढते। नाही, पण आता समजा एखादा नवीन होतकरू अशा प्रकारचा मुलगा, त्याला वाटलं की तुमची नर्सरीला व्हिजिट दिलं, त्याने बघितलं, 5-10 लाख रुपये लागतात कमीत कमी। 5-10 लाख रुपये म्हणजे कमीत कमी भांडवल। आणि पॉली हाऊस आहे, शेड नेट हाऊस आहे, ह्याला वेगळं लागते। बँका मदत करतात, कृषी विभागाची मदत चांगली आहे, याला सबसिडी वगैरे आहेत। किती असते सबसिडी? सबसिडी 50% असते। पोखरामध्ये असेल तर 70-80% पर्यंत असते सबसिडी। म्हणजे जर समजा एखादा युवक या व्यवसायामध्ये येऊ इच्छित असेल तर त्यांना तुम्ही तुमच्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर काय सल्ला द्याल? सल्ला, व्यवसाय करण्यासाठी काही हरकत नाही। याचे खाच, खळगे, खड्डे जर सगळं माहिती झालं तर व्यवसाय करायला काही हरकत नाही। तुमचा जो काही अनुभव आहे त्या अनुभवाच्या विचारात घेता निश्चितपणे जे काही नवीन अशा प्रकारचा जो काही युवक आहे, तरुण आहे, की त्याला नर्सरीमध्ये जर समजा त्याला काय करिअर करायचं असेल तर निश्चितपणे नर्सरी हे त्यांच्यासाठी अत्यंत चांगल्या अशा प्रकारचा चांगला आहे व्यवसाय, चांगला आहे, यशस्वी होऊ शकतात। पण टाइम द्यावा लागतो, कुठल्याही बिझनेसला टाइम दिल्याशिवाय बिझनेस होत नाही। किती वेळ देता नेमकं या नर्सरीसाठी? आम्ही 24 तास इथेच असतो, राहायला पण इथेच आहे, घर इथंच आहे आमचं, राहायला पण इथेच आहे। बघितलं आपण की लातूर जिल्ह्यामध्ये माझ्या माहितीनुसार अनेक अशा प्रकारच्या नर्सरी आहेत। तुमची जी काही नर्सरी आहे त्याचं नेमकं काय वेगळेपण आहे? का आम्ही तुमच्याच नर्सरीमध्ये यायचं आणि तुमच्याच नर्सरीमधले रोपं घ्यायचं? रोपाची क्वालिटी 1 नंबर आहे सर, आणि जे सांगितलं तेच रोप आम्ही देतो, त्याच्यात काही बदल करत नाही। त्याच्यामुळं ग्राहक वर्ग आमच्याकडे 2008-7-8 पासून टिकून आहे। विश्वास, अशा धंद्यामध्ये फक्त विश्वास आहे सर। म्हणजे तुम्ही
शेतकऱ्यांचा विश्वास संपादन बस केलाय. बस फवारणी बिवारणीच्या संदर्भामध्ये काय सांगता येईल? हे जे काही रोप आहे त्यांचं कसं असं करता दर एक दिवसाड फवारणी असते येईल? नर्सरीमध्ये. हम्म, हम्म. ड्रिंचिंग असते, फवारणी असतात, हम्म. फवारणी करावंच लागतं. पाण्याचं व्यवस्थापन वगैरे त्याबद्दल काय सांगता येईल? पाणी कसं? पाणी आता वातावरण बघून, हम्म, हम्म. टेम्परेचर जास्त असेल तर 2 टाइम हम्म. आणि कमी असेल तर 1 टाइम. आता पावसाळ्यात तर पाणी पण लागत नाही 2-2, 3-3 दिवस हम्म, हम्म. असं. आणि उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये एक दिवसाड 2 टाइम पाणी मारतो. दोनदा दिवसातून? 2 वेळा. हम्म, हम्म. टेम्परेचर आपल्याकडे जास्त असते, हम्म. 40-45 डिग्री जर असेल तर 2 वेळा पाणी मारावं लागतं. हम्म, हम्म. आता मला सांगा, हे जे काही एवढं जे काही पाणी आहे, तुम्ही पाणी कुठून उपलब्ध केलं मग? पाणी शेततळ आहे आपलं. या पॉली हाऊसचं पाणी टोटल आम्ही त्या शेततळ्यात टाकतो, पावसाचं पाणी. हा, हा, हा. आणि बोर पण आहे. हम्म, हम्म, हम्म. आणि ते शेततळ्याची पाण्याची क्षमता किती आहे? शेततळ मला वाटतं 10 गुंठ्याचं शेततळ आहे. हम्म, 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 हम्म. त्याच्यामुळे आम्हाला वर्षभर पाणी पुरते. हम्म, हम्म, हम्म. म्हणजे नवीन जर एखादा युवक जर समजा या व्यवसायामध्ये यायचा असेल तर निश्चितपणे त्याच्यासाठी चांगल्या अशा प्रकारचं भवितव्य. चांगलं. धन्यवाद सर, धन्यवाद. तुम्ही आम्हाला ओके वेळ सर. दिलात, आमच्या संवाद Thank you. साधलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.